मला काय म्हणायचंय, धोका किंवा तिथे होईलच असा हं, त्यामध्ये अलर्ट सांगितलेला नाहीये. पहिली हं, गोष्ट पहिले हा अलर्ट समजून घ्या. हं, जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये त्यापेक्षा थोडी 19 जी तारीख आहे, तसं असं काही नाही. 19 तारखेच्या मध्यरात्री किंवा सकाळपर्यंत ही अलर्ट सक्रिय असतो आणि आजची आणि उद्याची जी तारीख आहे, मराठवाड्यामध्ये जिथे ऊन पडलं तिथे अतिउष्णता वाढवणारी आहे आणि उष्णतेमुळे ढगांच्या बाष्पकणांच्या जाडीमध्ये बदल होत असतो. तिथे मोठे ढग तयार होण्यासाठी वातावरण हे पोषक राहतं, ज्यामध्ये आपल्या सायंटिफिकली भाषेमध्ये जर सांगायचं झालं, तर हा असतो मायक्रॉन. जसं बाष्पकण मायक्रॉनमध्ये मोजले जातात, तर ह्या बाष्पकणाची जाडी 80 पार होण्याची भीती आहे आणि हे ढग आकाराने रुंद असतात. अल्ट्रा आणि ढगफुटी करणारा सेक्टोकोलंबस नावाचा जो काही ढग निर्मित होतो, तो हं. ढग ह्या भागामध्ये उद्या 19 तारखेला आणि आजही त्याचे काही पडसाद उमटू शकतात. पण उद्याची तारीख जी संध्याकाळची मध्यरात्रीपर्यंत आहे, ही जरा अलर्ट देणारी आहे. आधीच नदी पात्रात पहिलंच पाणी मावत नाही. परत ह्या पावसाचे पडसाद एखाद्या तालुक्यात 10-5 गावांनाच झाले, तर ते नदीकाठचे जर असतील, तर त्या गावामध्ये त्या पावसाचं पाणी परत पात्रामध्ये मावत नाही आणि नदी पात्र हे खूप गावांना वेढा मारून गेलेलं असतं. त्यामुळे हा अलर्ट दिलेला आहे. बाकी याच्यामध्ये घाबरवणं हा हेतू नाहीये, सतर्क करणं हा हेतू आहे. आधीच महाराष्ट्रामध्ये आपण जे काही व्हिडिओ पाहतो, त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जमीन असेल, ज्या शेतकऱ्यांचे जनावर असतील किंवा हेलिकॉप्टरनं बाहेर काढायची वेळ आपल्यावरती आलेली आहे. फक्त हे 2 दिवस सांभाळा. आजची रात्र तरी कमकुवत आहे, पण 19 थोडी विचित्र आहे, त्यामुळे हा अलर्ट दिलेला होता. यामध्ये मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश केलेला आहे. ह्या गोष्टी सगळ्या ठिकाणी नाही घडणार, हे पण तुम्हाला सांगतो परत सुधारून. आता एका घंट्यापूर्वीच तो व्हिडिओ दिलेला आहे. पण हे सुधारून असं सांगतोय, की हे सगळ्या ठिकाणी नाही होणार. पण ज्या ज्या ठिकाणी होईल ना, तो भाग हा समजून किंवा मॉडेलनुसार तो सांगितला जात नाही, की ह्या गावात होईल त्या गावात. हे ठराविक नसतं. हे ढग हवेमध्ये फुग्यासारखे असतात, कुठे जाऊन धुडकू शकतात याची प्रचिती नाहीये. आणि हं. निसर्गाचा समतोल ह्या वर्षी प्रचंड प्रमाणात बिघडलेला आहे. याचं सुद्धा आपण या गोष्टीचं कल्पना आपल्यापर्यंत असावी आणि हा अलर्ट आहे आपल्याला सतर्क करणारा, घाबरवणारा नाहीये. हं, हं. तर आजची जर परिस्थिती पाहिली आपण 18 सप्टेंबरची पावसाच्या बाबतीत, तर आज अकोल्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस, काही मोजक्या भागात दिवसा तर काही ठिकाणी रात्री ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि पावसाचं जे काही चित्र आहे ते नांदूर घाट परिसर, नंदूर घाटच्या अनेक भागांमध्ये, इकडे पश्चिम महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर सोलापूर उत्तर भाग, बारामती परिसर, कडाष्टी परिसरात सुद्धा अनेक ठिकाणी या पावसाची रेलचेल वाढू शकते. आणि ही परिस्थिती आज सुद्धा गरमीची आहे. जळगावचा उत्तरी भाग, नंदुरबारच्या जिल्ह्यामध्ये पावसाच्या बाबतीत थोडा आता बदल होत जाईल. तिथे देखील पाण्याचे प्रश्न मिटवणारा पाऊस आजपासून थोडा सक्रिय होत जाईल. कालही तिथे काही ठिकाणी पाऊस झालाय, पण आज मात्र व्याप्तीचा विषय बरा आहे आणि विजांच्या कडकडाटाचे आगमन करेल. 2-4 दिवसामध्ये यांच्याही पाण्याचा प्रश्न मिटेल. आज मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पाऊस होईल. पण मराठवाड्याची व्याप्ती आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची व्याप्ती आज संध्याकाळी परत त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे आजची तारीख आणि उद्याची तारीख थोडी सांभाळून, बाकी नंतर हळूहळू पावसाचं जे काही रेलचेल आहे ते तारखेनुसार बदल होत जाईल. हं. तर हम्म. हे पाऊस कधी उघडणार? किती तारखेला बरं? हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे, की सध्या या महिन्यात तरी पाऊस हा म्हणावा असा चांगल्या पद्धतीचा उघडणार नाहीये. हं, हं. हा सप्टेंबर महिना तो पूर्णच करणार आहे. आपण 28 पर्यंत ह्या पावसाची जोर जास्त सांगितलेला आहे आणि त्या तारखेनंतर त्याच तारखेला उघडेल असं काही नाही. जिल्ह्यानुसार ती उघड वेगवेगळी आहे. हं, हं. हम्म. पण जे काही लो प्रेशर 24 आणि 25 ला महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे, त्याची तारीख 27-28 ही महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस घडवणारी आहे. त्यामध्ये अनेक भागांचे पाणी प्रश्न तर पहिलेच मिटलेले आहे किंवा अतिवृष्टी पण झालेली आहे. दुष्काळाकडे कल त्याचा गेलेला आहे. पण काही थोडे असे तुरळक भाग आहे आणि नेमके त्यांचेच मेसेज पडतात, की सगळ्यांना झालाय, आम्हाला झाला नाही. तर ह्या 27-28च्या काळामध्ये ह्या भागांचा पाणी प्रश्न मिटू शकतो किंवा त्या अगोदर सुद्धा ह्या 2-3 दिवसाच्या पावसामध्ये सुद्धा मिटण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जी काही घडते, कुठे अतिवृष्टी, कुठे ओला दुष्काळ, तर चारी बाजूने पाऊस पडतो, पण काही गावांना मुद्दाम सोडतो. तर ह्या भागाची परिस्थिती थोडी सुधारणार आहे. यामध्ये मोठा असा दुष्काळच राहील असं काही मध्ये दिसत नाहीये. हं. हम्म. धन्यवाद सर, शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल. नक्कीच. आणि अलर्ट संदर्भात आपल्या YouTube किंवा आपल्या Facebookवर दिले तुम्ही संध्याकाळी लाईव्ह आले मला शेतकऱ्यांना, तर हं. तुम्हाला तो सगळा अलर्ट समजून जाईल. कोणता भाग कसा राहील हे आपण त्या व्हिडिओमध्ये नक्की लाईव्हमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. जय हां. शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सर.